हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांद्याचं लोणचं। हे लोणचं तुम्ही बनवलत ना तर अर्धी एक चपाती जास्तच खाल याची गॅरंटी माझी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी 3 मोठे कांदे उभे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर बारीक चिरूनही घेऊ शकता। ठीक आहे, आता मसाले काय लागतात बघून घेऊ। अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली आहे आपण, अर्धा चमचा मीठ आहे, 1 चमचा बडीशेप आहे, थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे। चाट मसाला लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा तिखट पूड आहे आणि 2 मिरच्या अशा उभे काप करून घेतलेल्या आहेत। चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर ही वापरू शकता। मुठभर कोथिंबीर आहे, मोहरी, जिरे आणि हळद आहे आणि व्हिनेगर आहे। व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू रस ही घेऊ शकता। आता आपण कांद्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेऊ। मीठ, चाट मसाला, व्हिनेगर ह्याने खूप चटपटीत असं हे लोणचं तयार होतं। जर एखाद दिवशी भाजी करायची कंटाळा आला असेल किंवा नावडती भाजी असेल तर भाजीला पर्याय म्हणूनही तुम्ही हे लोणचं वापरू शकता। ठीक आहे, आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून देऊ। व्हिनेगर घातल्यामुळं हे लोणचं 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि व्हिनेगर वापरल्यामुळं हे जो कांदा आहे हा मऊही पडत नाही, छान करकरीतच राहतो। ठीक आहे, आता आपण कोथिंबीर घालून सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊ। तेल छान गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि हळद घालू। छान फोडणी तडतडलेली आहे। आता आपण फोडणी कांद्यामध्ये मिक्स करू। मस्त अशी फोडणी आपण दिलेली आहे। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपल्याला 1.5 चमचा व्हिनेगर घालायचा आहे। जसं मी सांगितलं, व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू रस ही वापरू शकता। तर आता आपण व्हिनेगर घातलेलं आहे, 1.5 चमचा व्हिनेगर घालायचं आहे। ठीक आहे, आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ आणि असंही आपलं कांद्याचं चटपटीत झटपट होणारं लोणचं रेडी आहे। हे कांद्याचं लोणचं तुम्ही भाकरीबरोबरही खाऊ शकता, चपातीबरोबरही खाऊ शकता, भाताबरोबरही छान लागते। ठीक आहे फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।